गुड मॉर्निंग गाईस. गुड मॉर्निंग गाईज. आणि बाहेरचा व्ह्यू फॉग, केव मध्ये फॉग आहे. फायनली सर्वे उठले, बॉस पण उठलाय. कसली पोह्यांची तयारी चालू आहे. पोहे तसंच आहे भाई, फुल फॉग आहे. काय वर तर नाही जायचं ना? वर इकडनं खाली जाऊ. इकडनंच. वर नेक्स्ट टाइम येऊ. इकडनंच खाली जाऊया, कारण वर जायला आता मला तर वाटत नाही आपल्याला जमेल, कारण भाई बाहेर पाऊस पण भरपूर आहे. फॉग तुम्ही स्वतःच बघा किती झाला. पोहे रेडी, एकदम एक नंबर. बॉस पण खातोय, हर्षदने पण घेतले. पॅकिंग आता डन झाले. किती वेळ लागेल खाली उतरायला? टार्गेट आहे 2 तास. 2-3 तास पोहोचू. 2-3 तास बाहेर. इथून एक अर्धा तासाचं क्लाइंब पॅच आहे, हा. जे चंदेरीचं मेन लोक ज्याला घाबरतात. हा. आपण जाणार होतो पण फॉग मुळे हा. नाही जाते. नेक्स्ट टाइम येऊ. थंडी सरळ वरती नाही, याच्या वरतीच आहे, या केवच्या वरतीच, एकदम एक्झॅक्टली या केवच्या वरतीच आहे. टॉप महाराजांची वरती मूर्ती. एक छोटासा ब्रेक घेतलाय इकडे. का ब्रेक घेतलाय? कारण हा जो रोड येतोय तो पनवेल वरनं येतो, आणि हा येतो तो बदलापूर वांगणीवरनं, जो आम्ही आलो. आणि हा जो मसमाळ हा कुठे जातो वरती? मसमाळ डोंगर आहे. हा. तसाच हा चंदेरी. असं या प्रकारे आपला चंदेरी ट्रेक कम्प्लीट झालाय. हिवाळ्यामध्ये येईल तेव्हा मी पूर्ण टॉप पर्यंत जाईल, कारण त्या टायमाला खूप पाऊस होता, म्हणून वरती जायला मिळालं नाही. नाही तर मला शिवाजी महाराजांची मूर्ती बघायची होती वरती जाऊन पूर्ण, कारण तो रॉक पॅच आहे. रॉक पॅचला एवढ्या पावसात जाणं पॉसिबल नाहीये, त्यामुळे म्हणून मग आम्ही तो पार्ट कॅन्सलच केला. म्हणून मी हिवाळ्यामध्ये येईल तेव्हा, पुढच्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये, तेव्हा पूर्ण वरती करेल आणि वरपर्यंत जाईल. आणि तू दुसरीला? एक नंबर. गुड मॉर्निंग गाईस. गुड मॉर्निंग गाईज. आणि बाहेरचा व्ह्यू फॉग, केव मध्ये फॉग आहे. बोला तुम्हाला एकदम खतरनाक झालं. सकाळचे 8:30 वाजले आणि खूप थंडी आहे. थंडी खतरनाक. म्हणून आता आम्ही चाय पिऊन परत झोपतोय. गुड नाईट. टेंट मध्ये उठलो की तुम्हाला दाखवतो. टाइम आता वाजले 8:30. सर्व हळूहळू उठतील, कॉफी वगैरे बनवूया, मग तुम्हाला दाखवतो पुढे. बाकी बाहेर निघून आता इकडनं. बाकी व्ह्यू, अरे देवा, रात्रीच दाखवायची होती ही केव, पण रात्री अंधार खूप होतं म्हणून काही दाखवता आलं नाही, आणि मला यायला पण लेट झाला. दोन्ही टेंट आम्ही इकडे लावले होते. इकडे जेवण केलं. पूर्ण ही मोठी केव आहे अशी. आपले काही मेंबर इकडे झोपलेत, बाकीचे दोघं तिकडे झोपलेत. फायनली सर्वे उठले, बॉस पण उठलाय. कसली पोह्यांची तयारी चालू आहे. पोहे पोह्यांची तयारी. आदित्य भाई काय करते? कॉफी बनवतोय. कॉफी. आताही तसंच आहे भाई, फुल फॉग आहे. काय वर तर नाही जायचं ना? वर इकडनं खाली जाऊ. इकडनंच. वर नेक्स्ट टाइम येऊ. इकडनंच खाली जाऊया, कारण वर जायला आता मला तर वाटत नाही आपल्याला जमेल, कारण भाई बाहेर पाऊस पण भरपूर आहे. फॉग तुम्ही स्वतःच बघा किती झाला. रात्री आम्ही इकडनंच आलो होतो, तेव्हा कळालं नाही खाली काय आहे. तुम्हीच बघा, एक दरी आहे खाली. गडाकडे जायला
वरती इकडनंच रस्ता आहे असा. हेच बघा आता पाऊस तर भरपूर चालू आहे आणि मला तर सगळेजण बोलले की नको जाऊच नको, कारण या एवढ्या पावसामध्ये वरती जाणं काही वरच नाहीये. एवढ्या पावसात आग लावतोय आपण इकडे. नशिबाने लाकडं भेटली. हा ना, नशिबाने लाकडं भेटली. कोणीतरी इकडे लाकडं ठेवलेली एका पिशवी मध्ये भाई, त्याच्यासाठी तर फुल धन्यवाद आहे ना, थँक्यू त्यासाठी तर. थोडी जमली. हा, थोडी आम्ही जमा केली कालनवरनं इकडनं, तर मजा आली. खूप नंबर. गुड मॉर्निंग मयुरेश. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. कशी आहे कॉफी? छान बनवले. मी पण घेतो. पिला का तू? बस का भाई? तू? येस सर. या. आताच मी 100 डिप्स मारले हा, पोहे खाऊया. आणि लगेच मारणार होता तो 100 डिप्स. हा हा बोलूया. झोपेत मारली. झोपेत मारले. मारले नाही सोबत. बटर आहे ना, आणलंय बटर पण. पोहे रेडी एकदम एक नंबर. सॉस पण खातोय. हर्षदने पण घेतले. कसं आहे व्ह्यू मध्ये? या व्ह्यू मध्ये रात्री इथून आलो होतो आम्ही. एक केव आहे पूर्ण. इथून वर जायचंय, पण पाऊस काही कमी नाही झालाय. वाजलेत 2 वाजलेत. ठीक आहे आता पॅकिंग पूर्ण झाली आहे. तुला लास्ट व्ह्यू दाखवायचा होता म्हणून. हर्षद ऑलमोस्ट पॅकिंग आता डन आहे. डन झाले. किती वेळ लागेल खाली उतरायला? टार्गेट आहे 2 तास. 2-3 तास पोहोचू. 2-3 तास बाहेर. इथून एक अर्धा तासाचं क्लाइंब पॅच आहे, हा. जे चंदेरीचं मेन लोक ज्याला घाबरतात. हा. आपण जाणार होतो पण फॉग मुळे हा. नाही जाते. नेक्स्ट टाइम येऊ. थंडीमध्ये 80% डन आहे. ऑलमोस्ट 20% राहिले. एक रॉक पॅच आहे वरती. 80% तर आम्ही आज आलो वरती. केव पर्यंत आलोत म्हणजे 80% आले. Yes. ठीक आहे, वरती जायला हा बरोबर वरती आहे ना, सरळ वरती नाही, याच्या वरतीच आहे, या केवच्या वरतीच एकदम एक्झॅक्टली या केवच्या वरतीच आहे. टॉप महाराजांची वरती मूर्ती. फायनली निघालो इकडनं आपण. निघालो आता असं खाली उतरतं. हे 2-3 वॉटरफॉल आहेत. मजा येईल आता खाली उतरताना. किती तास लागतात काय माहिती, बघूया. आता वाजलेत 2:40 झालेत म्हणजे. हा, पाण्याचं कुंड आहे ना ते इथे आहे. तर प्यायचं पाणी वगैरे पाहिजे असतं ते इथे आहे. वरती टाकलेस वारा खूप आहे. आलो आता पूर्ण. एक छोटासा ब्रेक घेतलाय इकडे. का ब्रेक घेतलाय? कारण हा जो रोड येतोय तो पनवेल वरनं येतो आणि हा येतो तो बदलापूर वांगणीवरनं, जो आम्ही आलो. आणि हा जो मसमाळ. हा कुठे जातो वरती? मसमाळ डोंगर आहे. हा. तसाच हा चंदेरी. तसाच हा चंदेरी आहे आणि हा समोरूनच त्याच्या म्हसमाळ आहे.
बदलापूरून आलो की लेफ्ट साइड चंदेरी, राईट साइड मसमाळ. सेम वे पनवेलकडनं आलो, राईट साइड चंदेरी, राईट साइड चंदेरी, लेफ्ट साइड मसमाळ, लेफ्ट साइड मसमाळ लागेल. स्ट्रेट बदलापूर. स्ट्रीट बदलापूर खाली वॉटरफॉल. road. त्याच्याकडे जाऊया. उतरूया हळूहळू खाली. थोडासा ब्रेक घेतला होता. वॉइस ऑल सेट. येस. डन. हर्षद डन. चला आपले सर्वांची उदास झाली. वॉटरफॉल फायनली काही खतरनाक आहे. कसला आहे स्पॉट. एक नंबर वॉटरफॉल, एक नंबर. हाच वॉटरफॉल तुम्हाला बोलत होतो, दाखवायचा होता खाली येऊन. खतरनाक आहे. आम्ही सर्व इथे बसलो आता. आंघोळ केली सर्वांनी, थोडे फोटोज वगैरे काढले. तिकडे हळूहळू खाली अजून खाली गेलो की तुम्हाला दाखवतो. मस्त. हा पण आहे इकडनं आणि हा पण आहे. एक नंबर फुल. आम्ही तर फुल मरीला आहे. निघालो आता आम्ही इकडनं खाली. आता डायरेक्ट गावात जाऊ. आता गावात गेलो की दाखवतो. वॉटरफॉल चाललो आता हळूहळू खाली. गावात जाऊया मग तुम्हाला त्याच्यावर गेलेलो आपण. दाखव वर. असंच या प्रकारे आपला चंदेरी ट्रेक कम्प्लीट झालाय. कम्प्लीट तर नाही बोलू शकत, बट 80% आपण केला. कारण आपण केव्ह मध्ये गेलो होतो. केव्ह मध्ये कॅम्पिंग केली रात्री आपण मस्तपैकी. मजा आली आपल्याला तिकडे, तर तुम्ही बघितलं असेल. हिवाळ्यामध्ये येईल तेव्हा मी पूर्ण टॉप पर्यंत जाईल, कारण त्या टायमाला खूप पाऊस होता म्हणून वरती जायला मिळालं नाही. नाहीतर मला शिवाजी महाराजांची मूर्ती बघायची होती वरती जाऊन पूर्ण. कारण तर रॉक पॅच आहे. रॉक पॅचला एवढ्या पावसात जाणं पॉसिबल नाहीये. त्यामुळे म्हणून मग आम्ही तो पार्ट कॅन्सलच केला. म्हणून मी हिवाळ्यामध्ये येईल तेव्हा पुढच्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तेव्हा पूर्ण वरती करेल आणि वरपर्यंत जाईल. मला तो करायचा आहे. राहिला माझा, पण ठीक आहे. इट्स ओके. मजा आली पण मस्त. मजेदार होता, एकदम मजेदार. आता आम्ही खाली उतरलोय. सर्वजण हळूहळू खाली चाललोय. गाडी आपली खाली लावली. येऊया तिकडे. जेवण सांगितलंय गावामध्ये. तुकाराम म्हणून आपले एक ओळखीचे काका आहेत, त्यांच्याकडे आपली गाडी लावतो. त्यांच्याकडे जेवण सांगितलंय. पोचलो आपण खाली. सर्वजण आले. आपण तिकडे आता जेवूया. घरी जेवलो की मग निघूया, है ना. त्याच्यात तरी कंप्लीट झाला. जेवायची तयारी. दोघं जण पहिलेच बसल्या. हे दोघं लय थकले वाटत. भाई भूक लागले, भूक. ठीक, जेवूया परत आता. जायचं बोलतो. तू फोटो किती बघा तेवढे. काय नाव आहे तुझं? रिया. कितवीला आहेस तू? शाळेत जाते? कितवीला आहेस? स्कूल मध्ये नाही जात? पहिलीला आहे. आणि तू? दुसरीला. एक नंबर. जेवण कसं आहे बाकी? एक नंबर. जेवण मस्त आहे ना? बावळ भाई. जेवलो की आपण डायरेक्ट आता घरी निघूया. मी पण बसलो आता जेवायला. येईल जेवण आपलं आता. हे लोक बसलेत. निघूया मग आपण. पोरं खेळत आहेत. भावरा. चला, ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. शेअर पण करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. येस बॉस. या जेवायला काय या जेवायला सर्वांनी. बाय बाय.